नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टलला प्रोसेस चालू झालेली आहे. प्राधान्यक्रम देण्यासाठी 6 ऑगस्ट पासून 11 ऑगस्ट पर्यंतची डेट आलेली आहे. तो ज्या उमेदवारांनी इथे प्रमाणपत्र अपडेट केलं होतं किंवा रजिस्ट्रेशन केलं होतं त्या उमेदवारांना इथे आता शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे. प्राधान्यक्रम 2 प्रकारचे आहेत. त्यातला पहिला प्राधान्यक्रम आहे तुमचा विदाऊट मुलाखत आणि दुसरा आहे विथ मुलाखत. सो दोघा ठिकाणी आपला प्राधान्यक्रम द्यायचे. विदाऊट साठी 100, विथ साठी 50 द्यायचे आणि पहिली प्रोसेस जी होणार आहे ती होणार आहे विदाऊट मुलाखतीची, ज्यामध्ये तुमच्या मेरिटनुसार तुमचा प्राधान्यक्रमानुसार तुमचं मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. सो 11 तारखेपर्यंत प्रोसेस चालणार आहे. पण आता समजून घेऊया की गटनिहाय जागा किती आल्यात, संस्थानुसार जागा किती आहेत, एकूण जागा आणि स्पर्धा किती आहे. बघा, हे परिपत्रक आलेलं आहे 6 ऑगस्ट 2026 परिपत्रक आहे. यामध्ये महत्वाची बातमी की आतापर्यंत बघा 2,11,308 उमेदवार ह्या टेट माध्यमातून टेट दिलेली आहे. हे विद्यार्थी तुमच्या इथे असणार आहे या प्राधान्यक्रम देण्यासाठी. म्हणजे स्पर्धा पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर दुसरी बाब जर बघितली तर यावरती मी सेपरेट व्हिडिओ पण घेतलेला आहे की प्राधान्यक्रम जनरेट करण्यासंदर्भात त्यांनी पवित्र पोर्टलवरती जे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे त्यामध्ये काय मुद्दे महत्वाचे, टोटल 14 मुद्दे महत्वाचे. हा एक व्हिडिओ मी घेतलेला आहे ज्यामध्ये मी 12 म्हटलं होतं पण 14 मुद्दे महत्वाचे. हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आणि ते प्रसिद्धी पत्रक व्यवस्थित शांतपणे डोकं ठेवून व्यवस्थित समजून घ्या. तुमची नोटबुक घेऊन त्या नोटबुकमध्ये पण ते मुद्दे लिहून ठेवा, जेणेकरून प्राधान्यक्रम देताना हे सगळे मुद्दे तुम्हाला महत्वाचे आणि लक्षात येतील. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. आता हे परत 6 ऑगस्टला एक नवीन प्रसिद्धी पत्रक 2 आले, त्यापैकी एक दुसरं आहे 2025 प्रसिद्धी शिक्षक भरतीबाबतलं प्रसिद्धी पत्रक आहे. 1ली ते 12वीला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी, ज्याला आपण शिक्षण सेवक म्हणतो, ह्या पदासाठी भरती होते. 80% जागा भरल्या जात आहे आणि जवळपास 30,209 जागा इथे भरल्या जात आहे. म्हणजे 80%चा विचार केला तर अजून 20% जागा तशा रिक्त आहे आणि अजूनही जागा सेकंड फेज मध्ये पण येऊ शकतात. सो ही पहिली फेज आहे. पहिल्या फेजमध्ये विदाऊट मुलाखत आणि विथ मुलाखत अशा 2 प्रकारच्या या काय म्हणजे आपण मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये आता पहिला चार्ट बघा की व्यवस्थापनानिहाय प्राप्त जाहिरातीमधील रिक्त पदांचा तपशील. व्यवस्थापन कोण आहे? जिल्हा परिषदेला आपण झेडपी म्हणतो. झेडपी मध्ये मुलाखतीशिवाय सगळ्या मुलाखतीशिवाय जागा 13,351 बघा. म्हणजे सर्वात जास्त जागा जर आपण बघितल्या ना मुलाखतीशिवायला आलेल्या आहे आणि त्या जिल्हा परिषदेला आलेल्या आहे. म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं डीएड झालं असेल त्या विद्यार्थ्यांना इथे जिल्हा परिषदेला 1 ते 5 साठी खूप मोठ्या प्रमाणात इथे संख्या बघायला मिळते. त्यामध्ये 6 ते 8 पण असणार नो डाऊट. दुसरं आहे नगरपालिका परिषदा, यामध्ये 280 फक्त 280 जागा आल्यात मुलाखतीशिवाय. महानगरपालिकेसाठी मुलाखतीशिवाय 1,954 आलेल्या आहेत. आदिवासी विकास विभाग शासकीय शाळेतर्फे 2,421 याची पेपरला न्यूज पण आलेली बघा, याची ऍड पेपरला पण येऊन गेली आहे. 2,421 पद आहेत आणि शासकीय जे विद्यानिकेतन आहे त्यामध्ये 56 जागांसाठी व्हॅकन्सी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहे यांना दोन्ही प्रकारामध्ये ऑप्शन होते, विदाऊट मुलाखत आणि विथ मुलाखत. सो विदाऊट मुलाखतीसाठी 1,819 जागा संस्थेच्या असणारे खाजगी संस्थेच्या आणि मुलाखतीसाठी 10,328 जागा, अशा टोटल 12,148 जागा. आणि टोटल आपण जर बघितल्या मुलाखतीशिवाय 19,881, मुलाखतीसह 10,328 असं 30,209 पदांसाठीची जाहिरात आहे. म्हणजे मुलाखतीशिवायसाठी जास्त जागा आहे आणि जो पहिला टप्पा हाच होणार आहे. सो मुलाखतीशिवायसाठी प्राधान्य देण्यास विचारपूर्वक द्या. ज्या ठिकाणी तुम्हाला सरकारी संस्था पण आहेत आणि खाजगी संस्था सुद्धा आहेत. दुसरा मुद्दा जर आपण बघितला की प्रत्येक गटनिहाय किती जागा आहेत बघा. 1ली ते 5वीचा जर आपण विचार केला तर बघा सर्वात जास्त जागा आहेत 14,320. 1ली ते 5वी म्हणजे डीएड वाल्यांना चांदी बघा. बीएड पेक्षा डीएड वाल्यांना चांदी आहे बरं का. किती जागा आहे? 14,320 आहे. बरं 1 ते 5 साठी असं काही स्पेशल सब्जेक्ट लागतो का? नाही. एनी सब्जेक्ट 12वीच्या बेसवर आहे ना हे. सो असा स्पेशल सब्जेक्ट पण लागत नाही. जसं की तुम्ही बीएड केला असेल तर तुमचं बीए ला स्पेशल काय होतं, त्या एकाच सब्जेक्टनुसार तुमच्या जागा परत डिफरन्शिएट होऊन जातात बघा, वेगवेगळ्या स्कॅटर्ड होऊन जातात विषयानुसार आहे. मात्र इथे काय डीएड झालंय 12वीच्या बेसवर, तो 14,320 सगळ्या जागा त्याच्या असणार, सगळ्या जागेसाठी कॉम्पिट करणार आहे. मात्र बीएडचे विद्यार्थी तुमच्या स्पेशलाइज विषयानुसार इथे कॉम्पिट करणार आहे बघा. 6 ते 8वीला स्पेशलाइज विषय लागतो तुमचा बीएचा विषय, त्यानुसार 10,012 जागा आहे. त्यानंतर इयत्ता 9वी ते 10वीला सुद्धा विषयानुसार तुम्ही जातात 5,513 जागा आहेत. 11वी 12वी सुद्धा तुम्ही विषयानुसार जातात 364 जागा आहे. फार कमी जागा खरं म्हणजे 11वी 12वीला आलेल्या आहेत. बऱ्याच उमेदवारांचं 11वी 12वीवर लक्ष होतं पण जागा फार कमी आलेल्या आहेत. सो डीएडच्या विद्यार्थ्यांना जागा, एकूण जागा अशा पद्धतीने 30,209 आलेल्या आहेत. आता हे फक्त मी गटनिहाय
आणि तुमच्या काय म्हणजे आपण गटनिहाय आणि संस्थानिहाय जागा किती आहेत त्याबद्दल तुम्हाला अपडेट दिलेली आहे. अजून पण भरपूर सारी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी काय करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. दुसरं, तुम्हाला हे प्राधान्यक्रम जे द्यायचे आहे ते तुम्हाला ह्या वेबसाईटला जाऊन द्यायचे. काही विद्यार्थ्यांना SMS गेले असेल, काही नसेल गेले, सो डोंट वरी, असं आलंच नाही असं काही बोलू नका. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही जाऊन तुमचं पोर्टल ह्या वेबसाईटला जा, तुमचं लॉग इन करा आणि डायरेक्ट पसंतीक्रम कोणते द्यायचे तुम्हाला याचं एक थोडंसं वर्कआउट करा. एका पेजवर लिहून ठेवा. यावरती विजय सरांचा व्हिडिओ पण आलाय बघा, तो व्हिडिओ बघून घ्या की प्राधान्यक्रम देताना काय काय मुद्दे आहेत, कसे प्राधान्यक्रम जनरेट करायचे. ओके, दुसरा आहे मुद्दा की तुम्हाला कधीपर्यंत करायचं, हे 11 ऑगस्ट पर्यंत हे कम्प्लीट करायचं. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा डेट मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. पहिले काय झालं, तुमचं प्राधान्यक्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे 11 तारखेला लास्ट डेट आहे. ही जर एक्सटेंड झालीच बरं का, होणार नाहीच, पण एक्सटेंड झाली तर अजून 4-5 दिवस होऊ शकते. म्हणजे आपण म्हणूया 15 ते 16 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड होईल. त्याच्यानंतर मात्र साधारणतः 25 ऑगस्ट पर्यंत ही लिस्ट तुमची लागून पहिली जी प्राधान्यक्रमाची यादी आहे ती फायनल होऊन जाईल 25 ऑगस्ट पर्यंत. आणि नंतर सेकंड मुलाखतीसहची यादी पण प्रसिद्ध केली जाऊ शकते बरं का. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला yajupavitra25@gmail.com ह्या ईमेलवरती मेल पाठवता येईल. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मेल करू शकतात. म्हणजे तुम्ही जर ऍड बघितली, ऍड नुसार मला प्राधान्यक्रम आलेच नाहीये, मी या ठिकाणी पात्र अजून सुद्धा होत नाही, असंही काही असेल तर तुम्ही यांना मेल करू शकतात. तो या संदर्भात अजून बऱ्याचशा अपडेट मी तुम्हाला छोट्या मुद्द्यांमध्ये अपडेट करून देणार आहे. त्या जर बघायच्या असेल तर काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. आणि आपलं एक छोटंसं एक बॅच पण आहे, मेंटोरिंग बॅच. यामध्ये पण आता लेक्चर चालू झालं आजपासून. टू द पॉइंट सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती या बॅच मध्ये पण देतोय. आणि युट्यूबवरती आहे, दोन्ही ठिकाणी असणार आहे, असं नाही की तिकडे वेगळे वेगळं, दोन्ही ठिकाणी असणार आहे. फक्त युट्यूबवरती स्कॅटर्ड असेल, इथे काय सिक्वेन्सनी असेल. योग्य तो निर्णय तुम्ही घ्या. तुम्हाला वाटलं बॅच घ्या, तुम्हाला वाटतं युट्यूबवर सगळं बघायला मिळणार असेल तर घ्या, ते पण घेऊ शकता. अजून काही प्रश्न असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओत नक्की देतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.